नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे की पोलीस जेव्हा आपल्याला अरेस्ट करतात, अटक करतात, तेव्हा पोलीस आपल्याला जास्तीत जास्त किती वेळ त्यांच्या ताब्यात ठेवू शकतात. तर मित्रांनो, पोलीस जेव्हा अटक करतात त्यावेळेस BNSSचे कलम 58 मध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतल्यापासून 24 तासाच्या वर जास्तीचं अटक करून ठेवू शकता येत नाही. सेक्शन 58 BNSS प्रमाणे पोलिसांना ताबडतोब 24 तास पूर्ण होण्याच्या आत माननीय कोर्टासमोर हजर करावं लागतं. तसेच कलम 187 BNSS प्रमाणे 24 तासात जर पोलिसांचा तपास पूर्ण झाला नाही तर त्यावेळेस पोलीस आपल्याला ताब्यात घेऊ शकतात कोर्टाच्या परवानगीने. तर कलम 187 BNSS प्रमाणे जर पोलिसांचा तपास 24 तासामध्ये कंप्लीट झाला नाही म्हणजे पूर्ण झाला नाही तर अशा वेळेस योग्य ते कारणं देऊन पोलीस यंत्रणा PSI सारख्या पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये कोर्टाकडून आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड हा वाढवून घेऊ शकतात, म्हणजेच की आरोपीला परत ते ताब्यात घेऊ शकतात. तसेच मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेचे कलम 22(2) यामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की अटक केलेल्या आरोपीला 24 तासाच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे जवळच्या कोर्टाकडे हजर केले पाहिजे. तर मित्रांनो, यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहिली की सेक्शन 58 BNSS आणि आर्टिकल अनुच्छेद 22 उपकलम 2 प्रमाणे आरोपीस 24 तासापेक्षा जास्त त्यांच्या ताब्यात अटक करून ठेवता येत नाही. आणि कलम 187 प्रमाणे BNSS प्रमाणे आरोपीला पुढील वाढीव कस्टडी मिळवण्यासाठी, पुढील आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात हजर करावे लागते आणि कोर्टाकडून योग्य ती त्याचा ताबा घेतला जाऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.